नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. रोज सकाळी उठल्यावर प्रत्येकाला पडणारा प्रश्न म्हणजे आज नाश्त्यामध्ये काय बनवायचं? त्यातले त्यात नाश्ता जर नेहमीपेक्षा वेगळा, बनवायला सोपा आणि टेस्टी असेल तर मग काय? असा नाश्ता सर्वांनाच बनवायला आणि खायलाही आवडेल. आज मी तुम्हाला असाच एक नाश्त्याचा सोपा आणि टेस्टी पदार्थ तयार करून दाखवणार आहे, जो तुम्ही अगदी फक्त 10 मिनिटांच्या आत संपूर्ण कुटुंबासाठी झटपट तयार करू शकाल. ज्या दिवशी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये हा पदार्थ बनवायचा असेल, त्या दिवशी तुम्ही झोपेतून अगदी आरामशीर उठलात तरी चालेल, कारण हा नाश्ता अगदी कमी वेळेत बनून तयार होतो. फक्त 2 चमचे तेलाचा वापर करून बनणारा हा गव्हाच्या पिठापासून तयार केलेला नाश्ता तुम्हाला, तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील सर्व सदस्यांना नक्कीच खायला फार आवडेल. मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा गरमागरम नाश्ता बनवून देऊ शकता. नक्कीच हा एवढा टेस्टी, खमंग आणि खुसखुशीत नाश्ता खाल्ल्यानंतर तुम्हाला ह्याच्या पुढे समोसा आणि कचोरी सुद्धा फिकी वाटेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर सर्वात अगोदर इथे ह्या बाउलमध्ये मी हे 1 वाटी गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. ही मापं तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या क्वांटिटीनुसार हव्या त्या साईजच्या वाटीने मोजून घेऊ शकता. आता सेम साईजच्या वाटीने मी ह्याच्यामध्ये हा अर्धी वाटी बारीक रवा घालून घेणार आहे. ह्याच्याने आपला नाश्ता मस्त असा खुसखुशीत व्हायला मदत होईल. यासोबतच अर्धा चमचा ओवा असा हातावर थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे या ओव्याचा सुगंध आणि फ्लेवर आपल्या नाश्त्यामध्ये छान उतरेल आणि सोबतच हा ओवा डायजेशनसाठी सुद्धा लाभदायक ठरेल. यानंतर 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा सफेद तीळ, 1 चमचा रेड चिली फ्लेक्स, चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 2 चमचे तेल मी ह्याच्यामध्ये घालणार आहे. थोडंसं तेल घातल्याने सुद्धा नाश्ता छान असा खुसखुशीत बनून तयार होतो. हे सर्व जिन्नस हाताने असे एकदा चांगले मिक्स करून घ्यायचे. थोडं थोडं पाणी घालून ह्याला आपण मळून घेणार आहोत. हा उंडा चपातीच्या कणकेच्या तुलनेत थोडासा घट्ट भिजवून घ्यायचा आहे, कारण हा मळलेला उंडा जर घट्ट भिजवलेला असला तरच तुमचा नाश्ता कमी तेलामध्ये अगदी लवकर शालो फ्राय करून क्रिस्पी किंवा मग खुसखुशीत तयार होईल. त्यामुळे ह्याला हे पहा, असं एवढं घट्ट भिजवून घ्यायचंय. बस तर आता स्टफिंग तयार करेपर्यंत ह्याला आपण ह्याच्यावर झाकण ठेवून जरा वेळ भिजत ठेवूया. कमीत कमी 5 ते 7 मिनिट ह्याला भिजत ठेवायचंय. तर स्टफिंग तयार करण्यासाठी इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये अगदी फक्त 3 चमचे तेल घालून घेतलंय. तेल गरम झाल्यानंतर ह्या तेलामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 5 ते 6 बारीक चिरलेली कढीपत्त्याची पानं आणि हा 2 हिरव्या मिरच्या आणि 6 ते 7 लसणाच्या पाकळ्यांचा खलबत्त्यात कुटलेला ठेचा मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे सर्व जिन्नस लो फ्लेमवर छान असे खमंग परतून घ्यायचे. ह्याच्यातली हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत ही फोडणी तेलामध्ये छान अशी खमंग परतून घ्यायची आहे. बस तर आता ह्या फोडणीमध्ये मी ही पाव चमचा हळद घालून घेणार आहे. यासोबतच हे अर्धी वाटी हिरवे ताजे वाटाणे आणि 1 वाटी कच्च्या बटाट्याचा किस मी ह्याच्यामध्ये परतायला घालणार आहे. 1 वाटी कच्च्या बटाट्याचा किस आणि सेम साईजच्या वाटीने अर्धी वाटी हिरवा ताजा वाटाणा असं हे प्रमाण घ्यायचंय. मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिट ह्यांना तेलामध्ये ह्यांच्यातला कच्चेपणा हलकासा कमी होईपर्यंत परतून घ्यायचंय. साधारण 2 मिनिट ह्यांना मी ह्या ठिकाणी मीडियम फ्लेमवर असं एकसारखं हलवत परतून घेतलंय. बस तर आता ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला ही अर्धा चमचा भाजून बारीक केलेली धनेपूड घालून घेणार आहे. यासोबतच चवीनुसार अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा चाट मसाला आणि चवीनुसार छोटा अर्धा चमचा मीठ घालून हे सर्व जिन्नस एकदा ह्या इतर घटकांसोबत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे. लो फ्लेमवर हे सर्व जिन्नस पुन्हा 2 मिनिट असे एकत्र करून परतून घ्यायचे. बस तर आता ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला लो फ्लेमवर शिजून घ्यायचंय. मध्ये 1-2 वेळेस ह्याच्यावरचं झाकण काढून ह्याला हलवून घ्यायचंय. ह्याच्यामध्ये आपण कच्च्या बटाट्याचा किस आणि हिरवे ताजे वाटाणे घातले आणि हे दोन्ही जिन्नस शिजायला जास्त वेळ नाही लागत. अगदी फक्त 5 ते 6 मिनिटातच हे लो फ्लेमवर छान असे सॉफ्ट शिजले जातात. हा पण यांना शिजण्यासाठी ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाहीये.
फक्त वाफेवरच हे अगदी व्यवस्थित शिजून निघतात. तेव्हा पाणी न घालताच यांना असं फक्त झाकून वाफेवर शिजवून घ्यायचंय. यांच्यातल्या मॉइश्चरमध्येच हे अगदी छान शिजले जातात. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता. ह्याच्यातले वाटाणे अगदी व्यवस्थित परफेक्ट असे सॉफ्ट शिजले. बस सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे. अगदी हलकंसं ह्या मिश्रणाला असं स्मॅश करून घ्यायचंय. तर इथे आपली ही नाश्ता बनवण्यासाठी लागणारी स्टफिंग अगदी परफेक्ट अशी टेस्टी बनवून तयार झाली आहे. गॅस बंद करून हिला पूर्णपणे थंड होऊ द्यायचंय. स्टफिंग तयार करेपर्यंत इथे आपला हा मळलेला उंडा सुद्धा जरा वेळ छान भिजून निघालाय. ह्याला सुरुवातीला मी असं हातावरच हलकंसं मळून घेणार आहे. ह्या मळलेल्या उंड्याचे मी 3 समान भाग करून घेणार आहे. हे जे 2 भाग आहे ह्यांना आपण जरा वेळ साईडला ठेवून देऊया. हा जो तिसरा भाग आहे याचा हातावर असा गोल उंडा तयार करून घ्यायचा आहे. साधारण चपातीच्या साईजचेच हे उंडे तयार करून घ्यायचे. बस तर आता ह्या उंड्याला मी गव्हाचं सुकं पीठ लावून लाटून घेणार आहे. याची अगदी चपातीप्रमाणे पातळ पोळी लाटायची नाहीये. ही पोळी थोडीशी जाड लाटून घ्यायची आहे. पुरीपेक्षा थोडीशी जाड अशी ही पोळी लाटून घ्यायची आहे. हे पहा, हिला असं एवढंच जाड लाटून घ्यायचंय. बस तर आता ह्या लाटलेल्या पोळीची मी गोल आकारात एक मोठी स्लाइस कट करून घेणार आहे. तर असं ह्या मोठ्या साईजच्या वाटीने मी ह्या पोळीची गोल स्लाइस कट करून घेणार आहे. नाश्त्याचा हा पदार्थ तुम्हाला जसा लहान मोठ्या साईजचा बनवायचा असेल त्यानुसार तुम्ही ह्या स्लाइस तुमच्या आवडीप्रमाणे हव्या त्या साईजमध्ये कट करून घेऊ शकता. कट केलेली स्लाइस अशीच ह्या पोळपाटावर ठेवून हिच्या बाजूची कणिक काढून घ्यायची आहे. हिला दुसऱ्या उंड्यामध्ये मळून पुन्हा लाटून घ्यायचंय. तर आता ही जी कट केलेली स्लाइस आहे हिच्या बरोबर सेंटरला मी आपण तयार केलेली स्टफिंग ठेवून घेणार आहे. गरजेनुसार अशी ही स्टफिंग या स्लाइसच्या सेंटरला ठेवून घ्यायची आहे. बस तर आता ह्या स्लाइसची कड पकडून हिला असं एका जागेवर मिळवून आणायचंय. थोडक्यात म्हणजे हा उंडा सुरुवातीला असा मोदकाप्रमाणेच तयार करून घ्यायचा आहे. बस हे जे ह्याचं टोक आहे याला असं फोल्ड करून ह्या उंड्याला चिटकून घ्यायचंय. ह्याला आपण लाटणार नाही आहोत. तर ह्या उंड्याला असं सुरुवातीला हातावरच थापून थोडंसं चपटं करून घ्यायचंय. याला कडेने सुरुवातीला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. बस तर आता ह्या उंड्याला असं दोन्ही हातांच्या मध्ये पकडून गोल गोल फिरवून या उंड्याला कडेकडेने बोटांनी दाबून चपटं करून घ्यायचंय. तुम्हाला जर ह्याला अशा पद्धतीने आकार द्यायला जमत नसेल तर तुम्ही ह्याला लाटण्याने लाटून घेतलं तरी चालेल. हे पहा, ह्या उंड्याचा सेंटरचा भाग सुद्धा असा बोटांनी दाबून चपटा करून घ्यायचा आहे. या उंड्यांना लाटत बसण्यापेक्षा हे उंडे अशा पद्धतीने लवकर कचोरीप्रमाणे बनवून तयार होतात. शिवाय ह्याच्याने हे उंडे लाटताना फुटायचं टेन्शनही राहत नाही. तर हे पहा, ह्याला आपण असं सगळ्या बाजूने एकसारख्या लेवलमध्ये चपटं करून घेतलंय. अगदी कचोरीप्रमाणेच स्टफिंग भरून हे उंडे तयार करून घ्यायचे. या नाश्त्याच्या पदार्थाला कमी तेलातली गव्हाच्या पिठापासून तयार केलेली कचोरी बोलायला काहीच हरकत नाहीये. कारण हा पदार्थ अगदी कचोरीसारखाच बनून तयार झालाय. बस अशाच पद्धतीने मी काही कचोऱ्या तयार करून घेणार आहे. तर हे पहा, इथे या डिशमध्ये मी ह्या 3 कचोऱ्या तयार करून घेतल्या आहे. हे पहा, या कचोऱ्या बघून आपण ह्या कचोऱ्या न लाटता तयार केल्याय याच्यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. हातावरच आपण ह्या कचोऱ्या अगदी मस्त अशा परफेक्ट तयार करून घेतल्या आहे. ह्यांना आपण डीप तेलामध्ये फ्राय करणार नाही आहोत. तर अगदी फक्त 2 चमचे तेलाचा वापर करून आपण ह्या कचोऱ्या शॅलो फ्राय करून घेणार आहोत. हा तर तयार केलेल्या कचोऱ्या मी ह्या तव्यावर अगदी फक्त 2 चमचे तेल घालून शॅलो फ्राय करून घेणार आहे. हे तेल असं ब्रशच्या साहाय्याने तव्यावर पसरून घ्यायचंय. तिन्ही कचोऱ्या बसतील तिथपर्यंतच हे तेल मी असं ह्या तव्यावर पसरून घेणार आहे. बस तर आता एक एक कचोरी अशी ह्या तव्यावर ठेवून हिला असं वरच्या बाजूने थोडंसं दाबून प्रेस करायचंय.
बघितलं, नाश्त्याचा हा पदार्थ बनवायला किती सोपा आहे. शिवाय हा पदार्थ अगदी कमी तेलामध्ये बनून तयार होतो. तेव्हा ज्यांना आहारामध्ये कमी तेलाचा समावेश करायचा असेल, त्यांच्यासाठी हा पदार्थ नक्कीच एक हेल्दी आणि टेस्टी पदार्थ ठरू शकेल. लो फ्लेमवरच ह्यांची पहिली बाजू मस्त अशी खमंग शालो फ्राय करून घ्यायची आहे. ब्रशच्या साह्याने या कचोऱ्यांच्या ह्या दुसऱ्या बाजूला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचंय, म्हणजे ह्यांना पलटी केल्यानंतर ह्या कचोऱ्या ह्या तेलामध्ये छान भाजून निघतील. ह्या कचोऱ्यांची पहिली बाजू मस्त अशी खुसखुशीत शालो फ्राय करून झाली की ह्यांना असं पलटी करून घ्यायचंय आणि ह्यांची दुसरी बाजू सुद्धा तव्यावर शालो फ्राय करून घ्यायची आहे. या कचोऱ्यांच्या दोन्ही बाजू लो फ्लेमवरच शालो फ्राय करून घ्यायच्या आहे. तरच तुमचा हा नाश्त्याचा पदार्थ अगदी आतपर्यंत मस्त असा खुसखुशीत भाजून निघेल. तर हे पहा, इथे आपण ह्या कचोऱ्यांना दोन्ही बाजूने ह्या ठिकाणी ह्या तव्यावर मस्त असं खुसखुशीत शालो फ्राय करून घेतलंय. हे पहा, ह्यांना तव्यावर मस्त असं खुसखुशीत शालो फ्राय करून घेतल्यानंतर रंग देखील बघा काय सुंदर आलाय. ह्यांना बघूनच तुम्हाला समजलं असेल की आपला हा नाश्त्याचा पदार्थ किती खुसखुशीत बनून तयार झालाय. फक्त दिसायलाच नव्हे तर चवीला सुद्धा हा पदार्थ खाण्यासाठी फारच टेस्टी लागतो. आपण जी ह्याच्यामध्ये स्टफिंग तयार करून भरली आहे, तिच्याने तर हा पदार्थ खाण्यासाठी अजूनच जास्त टेस्टी बनून तयार झालाय. हे पहा, दिसायला अगदी कचोरीप्रमाणेच आपला हा नाश्त्याचा पदार्थ ह्या ठिकाणी बनून तयार झालाय. तेव्हा ह्याला कमी तेलातली कचोरी बोलायला काहीच हरकत नाहीये. तर हे पहा, इथे आपला हा कमी तेलात बनणारा गव्हाच्या पिठापासून तयार केलेला नाश्त्याचा हा पदार्थ फारच खमंग आणि खुसखुशीत बनून तयार झालाय. एवढा खुसखुशीत कमी तेलात बनणारा नाश्त्याचा हा पदार्थ नक्कीच तुम्ही आजपर्यंत कधीही बनवून बघितला नसेल आणि खाल्लाही नसेल. समोसा आणि कचोरीच्या तुलनेत नाश्त्याचा हा पदार्थ नक्कीच अगदी झटपट आणि टेस्टी बनून तयार होतो. शिवाय हा अगदी कमी तेलात बनलेला असल्याने खाण्यासाठी सुद्धा फारच हेल्दी आहे. बनवायला फारच मजेशीर, खमंग, खुसखुशीत, सोप्पा, टेस्टी आणि झटपट बनणारा हा पदार्थ तुम्हाला नेहमीच बनवून खायला आवडेल. नाश्त्यासोबतच मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हा पदार्थ तयार करू शकता. कधी जेवणामध्ये तुम्हाला भाजी चपाती बनवून खायचं मन नसेल, तर हा पदार्थ त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकेल. नक्कीच हा एवढा टेस्टी पदार्थ तुम्हाला, तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरातील इतर सर्व सदस्यांना खायला फारच आवडेल. घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी सुद्धा तुम्ही हा नाश्त्याचा पदार्थ अगदी झटपट तयार करू शकाल. पाहुणे सुद्धा हा एवढा टेस्टी पदार्थ खाऊन खूपच खुश होतील. तर तुम्ही माझ्या ह्या रेसिपीप्रमाणे असा खमंग, खुसखुशीत, टेस्टी आणि कमी तेलात बनणारा गव्हाच्या पिठापासून तयार केलेला नाश्त्याचा हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.